राज्यभरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतो आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत, रेल्वे मार्ग बंद झालेले आहेत. पुणे मुंबई रेल्वे मार्ग आहे हा सुद्धा आता बंद झालेला आहे सकाळपासून. वाहतुकीसाठी सुद्धा हा रस्ता आता बंद ठेवण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये. पण त्यातच मुंबई असेल, पुणे असेल, पालघर असेल, रायगड असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहेत. आज सगळ्या शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे. विशेष करून मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे त्या भागात सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्हा प्रशासनाने तशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आज मुंबईमध्ये 12 वाजता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा होऊन पुढचे निर्णय घेतले जातील. पण आज मुंबईमध्ये मी सगळ्यांना विनंती करणार आहे, कुणी पर्यटन करू नका, बाहेर पडू नका, अजिबात पडू नका. थोड्याच वेळामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत, ऑफिसेस बंद ठेवणार आहोत, शाळा कॉलेज बंद आहेत. पण फिरण्यासाठी कारण की कालही पाहिलं परवा एवढी गर्दी आहे सगळी बाहेर फिरणाऱ्यांची, कृपया घराबाहेर पडू नका. आज वाऱ्याचा वेग जो काल 50 ते 60 होता, आज जवळपास तो 70 ते 90च्या स्पीडने आहे. वाऱ्याचा वेग हा 70 ते 90 प्रति किलोमीटर म्हणजे प्रति तास किलोमीटर हा इतका आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नका. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडण्याचा प्रकार होतो आहे. हवेमुळे, जास्त वाऱ्यामुळे अजूनही झाडं पडण्याची शक्यता आहे. आपण झाडाखाली उभे आहात, ती गाडी चाललेली आहे, तर अशा ठिकाणी जवळ खूप मोठा नुकसान किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शक्यतोवर आज बाहेर पडू नका. आज आणि उद्या काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे, कुठेही विनाकारण कुठेही बाहेर पडू नका. सर, ग्रामीण भागातले आमदार पोहोचणार नाहीत, मंत्री पोहोचू शकत नाहीत, काय नेमकं अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे का? कारण मुंबईतलेच फक्त लोकप्रतिनिधी येऊ शकतात. थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे मान्य विधानसभेचे अध्यक्ष आहेत, मान्य सभापती आहेत विधान परिषदेचे, ते या बाबतीमध्ये निर्णय जाहीर करतील. पण मला वाटतं की आज आणि उद्या अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळ या ठिकाणी हवामान खात्याने दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण कुणीही बाहेर पडू नका. परवा वॉटरफॉल धबधब्याच्या खालच्या ठिकाणी बघायला गेले, 2 मुलं दिवाळीला जावं लागलं तरुणांना. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे, अनेक जण पावसाची मजा घेण्यासाठी अजूनही फिरता आहेत, कोणीही बाहेर पडू नका. किंवा पोलिसांना मग सक्ती करावी लागेल, सक्तीच करावी लागेल. त्यामुळे अशी परिस्थिती येता कामा नये. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. दरड कोसळलेली मला वाटतं की नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या विषयावर नंतरही बोलता येईल, पण लगेच कुठे कळायला लागलं की त्याच्यावर राखणच करायचं. मला वाटतं ही आमची नुसती सर्वांची जबाबदारी आहे. जनतेचं हित, त्यांच्या जीवाचं रक्षण याला प्राथमिकता त्या ठिकाणी दिली पाहिजे. काल रात्रीसुद्धा आपण बघितलं, नागपूरमध्ये 6 जण त्या ठिकाणी मृत्यू पडले. मी रात्री 2-3 वाजेपर्यंत तिथेच होतो. नागपूर डायरेक्ट तिथे 12 वाजता पोहोचलो. म्हणजे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनाही मी विनंती करेल, तुम्ही सहकार्य करा. आपण नंतर 2 दिवसांनी काय करा असेल बघू. पण आता लोक काहीतरी विचलित होतील, म्हणजे डिस्टर्ब होतील, अशा प्रकारचे विधानं कोणी करू नका. आरोप प्रत्यारोप आपण नंतर करू.